नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपला भारत देश असा आहे की इथे कुठल्या ना कुठल्या राज्यात, कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात वर्षभर निवडणुका सुरू असतात. वर्षभर म्हणजे कुठे ना कुठे निवडणुका चालू, म्हणजे निवडणूक नाही असं कुठला कोपरा उरत नाही. आणि हे कित्येक वर्षापासून हे सुरू आहे निवडणुका. आता आता राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच आटोपल्या आपल्याकडे. त्यानंतर आता देशातल्या 5 राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. देशातल्या 5 राज्यामध्ये सत्तेसाठीची महालढाई आता सुरू होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने आज पत्रपरिषद घेऊन निवडणुकांचं हे बिगुल वाजवलं आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी अशा ठिकाणी या निवडणुका होत आहेत. त्याची आज रीतसर निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. म्हणजे केरळ, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू इथे ही राज्य आहे. इथे एकाच टप्प्यात मतदान होत आहे. केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू एकाच टप्प्यात मतदान. मात्र बंगालमध्ये 2 टप्प्यात, म्हणजे 23 आणि 29, 23 आणि 29 एप्रिल अशा 2 टप्प्यामध्ये बंगालमध्ये निवडणुका होत आहेत. आता आसाममध्ये एकाच टप्प्यात, म्हणजे 9 एप्रिल रोजी वोटिंग आहे. केरळमध्ये एकाच टप्प्यात, म्हणजे 9 एप्रिलला वोटिंग आहे. पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात, म्हणजे 9 एप्रिल रोजी वोटिंग आहे. बंगालमध्ये 2 टप्प्यात, म्हणजे 23 आणि 29 एप्रिल रोजी वोटिंग आहे. आणि तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात, म्हणजे 23 एप्रिल रोजी वोटिंग आहे. म्हणजे 5 ठिकाणी जरी निवडणुका होत असल्या आणि त्यांचे व्होटिंगच्या तारखा वेगवेगळ्या आहेत, तरी निकाल मात्र एकाच दिवशी, निकालाचा दिवस एकच आहे आणि तो म्हणजे 4 मे. 4 मे रोजी सकाळी मतमोजणी सुरू होईल आणि निकाल संध्याकाळपर्यंत जाहीर होतील. ही मोठी घोषणा निवडणूक आयोगाने केलेली आहे. यावेळच्या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एकूण 4 आणि 1 5 ठिकाणची, 5 राज्यांमध्ये 4 राज्य आणि 1 केंद्रशासित असं 5 ठिकाणी मिळून एकूण 17 कोटी मतदार आहेत. 17 कोटी मतदार 5 राज्यांमध्ये. आणि जागा आहेत विधानसभेच्या 824 जागांसाठी हे मतदान होणार आहे. आणि प्रचंड बंदोबस्त आहे त्यात. म्हणजे मतदान केंद्र म्हणजे 2,19,000 मतदान केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. आणि त्यासाठी एकूण म्हणजे 2.5 कोटी निवडणूक अधिकारी, कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. म्हणजे किती प्रचंड काम आहे याच्यावरून लक्षात येते की 5 राज्यांमध्ये निवडणुका आहेत आणि 5ही ठिकाणी प्रचंड तयारी झालेली आहे. या 5 राज्यांपैकी बंगाल हे असं राज्य आहे जिथे सर्वाधिक मतदार आहेत. बंगालमध्ये 6,44,00,000 मतदार आहेत. बाकी राज्यामध्ये कमी आहेत. आता यावेळेचं नाविन्यपूर्ण असं कसं
म्हणजे विशेष यावेचं असं की मतदाराला मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवायची सोय ठेवली आहे. म्हणजे आतापर्यंत मोबाईल अलाव नव्हता, आतमध्ये नेऊ देत नव्हते, बाहेरही ठेवू देत नव्हते, कारण जबाबदारी कोण घेणार. पण आता मतदान केंद्राबाहेर तुम्हाला मोबाईल ठेवता येतील तशी सोय करण्यात आली आहे. दुसरं म्हणजे यावेळेला नॉव्हल्टी म्हणजे EVM बॅलेट पेपरवर उमेदवाराचा रंगीत फोटो दिसणार आहे. हे नवीन आकर्षण आहे. एकूणच बऱ्याच काही नवीन गोष्टी करण्यात आल्या आहेत. त्याचं मतदाराकडून स्वागत होईलच. आता 5 राज्यामध्ये जरी निवडणूक असल्या तरी सर्वाधिक चुरस आणि सर्वाधिक उत्सुकता ही बंगालसाठी आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी सध्या यांचं राज्य आहे, मुख्यमंत्री आहेत तिथल्या. ममता बॅनर्जींना हुसकून लावण्याचा भाजपचा गेम प्लॅन आहे. म्हणजे या 5 राज्यांमध्ये सर्वाधिक महत्त्वाची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची म्हणजे ती बंगालची आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेस, तृणमूलला हरवण्यासाठी भाजप जंग पछाडणार आहे. आणि पूर्ण निवडणुकीची 5 राज्यातल्या निवडणुकीचा फोकस जो आहे तो बंगालवर असेल. सरकारला याची कल्पना आहे, निवडणूक आयोगाला कल्पना आहे, म्हणून फक्त बंगालमध्ये 2 टप्प्यात निवडणुका ठेवल्या आहेत. तर पाहूया आपण ममता दीदी जिंकते की भाजप, ममता दीदी की भाजप, ममता दीदी की मोदी. तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा. नमस्कार.